हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आज आहे शुक्रवार आणि आता मला पूजा सगळी आवरायची आहे. काल गुरुवार होता, पूजा केली होती आणि कचरावाला पण येऊन गेला, त्यामुळे कचरा सगळं गेला. नाही तर काल मी गेलेच नव्हते खाली. आणि भांडी थोडी आहेत, ती नंतर घासून घेते. आणि कपडे भिजवून ठेवायचे आहेत. आणि बाळाला अजून आंघोळी घातलेली नाही आहे, तो झोपला, त्याला बरं नव्हतं, अजून औषध घालायचं आहे मला. तर चला पटापट आवरूया, बाळ जायच्या आतमध्ये मला आवरायचं आहे. तर आज शुक्रवार आहे आणि मी काल तिसरा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला, तर मी आज सगळं काढत आहे, मांडणी सगळी. आणि व्यवस्थितपणे दिवा लावला आणि हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग देवाला नमस्कार केला. आणि नंतर मग कलश थोडं आपलं हलवून घ्यायचं 3 वेळांनी, जयलक्ष्मी माते असं म्हणायचं. आणि त्यानंतर मग आपलं सगळी मांडणी आवरायची. आणि अशा पद्धतीने मी करते. तर आता मला छान पद्धतीने उद्यापन करायचं आहे. केवढं जमतं आहे माहीत नाही बाळाच्या ह्याच्यामध्ये, पण जसं जमेल तसं मी चांगलं करेन आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. बाळा माझा यो यो उठा बाबा, काय बी काम करायला मी बाळ माझं, असं कसं काय ते? औषध घालायचं तुला, मी औषध घालतो. आत्ता मी खाली जाऊन आणले आहेत. 100ला 5 किलो म्हणत होता, तर 50 रुपयाचे आणलेले आहेत मी, 2.5 किलो. आणि हे छोटे असलेले जरा मीडियम साईजले बरे असतात, कारण का मोठे मोठे चांगले येतात, पण कसं मोठे एकदम आपण वापरू नाही शकत, तेवढा पूर्ण एक मग अर्धा कट करून ठेवावा लागतो. त्यापेक्षा असे छोटे असलेले बरे, एका टाईमला एक वापरता येते. आणि तर आता बाळाला काय खातोय काय बघते आणि औषध घालते. काय करते समू? कांदे ठेवाला? हां ठेव 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 ठेव. होय ठेव, ओपन करून देतो की, ठेव घे ओपन करून. हां ठेव तिकडे, ठेव की तिकडे ठेवतच की मगाशी. इकडे ठेव, इकडं इकडे ठेव, ये त्याच्यात ठेव. वा 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 वा, छान. मी त्याला राईस आणि मूग दालचं सेरेलॅक जे केलं होतं मी घरीच बनवले, त्याचं पावडरसुद्धा घरीच बनवलेली आहे. आणि ते मी घरी बनवलेलं खायला घालणार आहे त्याला. आमच्याकडचं पाणी बंद झालं यायचं, तर असं घेऊन भांडी घासावी लागले. आणि हे बघा बाळाने काय केलं, कांदे सगळे आता घेतलेले कांदे सगळे केलं. बाळा जा जा बघ, जा लहान मुलं खेळाले तर चल बघूया, चल या. आता बघत होता तो खेळताना, मी बाहेर आले, आतमध्ये किचनमध्ये आले म्हणून पळून आला आपण पण. होय लहान मुलं खेळालेत नाही, जाऊया आपण पण, जाऊया जाऊया. चला जाऊया, कपडे भिजवतो, जाऊया मग. हां ठीक आहे. आता मी त्याला आंघोळ घातली आहे आणि बघायचं पाण्यासाठी खेळत आहे. तर इथे कपडे भिजवून ठेवले आहेत, कपडे पण भिजवले. नाहीतर तो तसं भिजवायला देतो, डायरेक्ट आताच येतो बाथरूममध्ये. मग त्याला आंघोळी घालून थोडं पाण्यात, गरम पाण्यात ठेवलं आहे. आणि तोपर्यंत मी माझी कामं थोडी आवरली आहेत. बाळा पाण्यात तेवढं खेळणार नाही, हो 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 हो. यो या 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 बाबा, या 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 या. चला आता बुबूची झाली, औषध खायचं आता. मम्मी करून औषध खायचं. बाळाची झाली अंघोळ. आता बाळा आमचं शंभो करणार आहे. शंभो करणार नाही बाळा? शंभो करा. कसं शंभो करते बघा? शंभो करा, शंभो शंभो करा तुम्ही. हे असं हात जोडायचं, असं हात जोडायचं आणि शंभो शंभो. दिलं बाप्पा स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शंभो य हात हात बरोबर, खा हात खा. चालायला लागले बाळ, छान. या 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 या. तर मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे मध्ये मध्ये, तर तुम्हाला वाटत असेल फास्ट म्हणून, पण ते स्लो आहे खूप. मी फास्ट केलं आहे कारण का लेंथ वाढेल व्हिडिओची म्हणून. आणि मी आता औषध घालत आहे. तर हे ड्रॉप्स होते, हे पण घातले. आणि सर्दी खोकल्याचं औषध आणि अँटीबायोटिक्स असं डॉक्टरने दिलेत बाळाला. तर मी डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध घालते कोणतंही, कारण तुम्ही लहान बाळ असेल तुमच्या घरात तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही औषध घाला. आणि पेडियाट्रिशियन असतात
त्यांच्या सल्ल्याने घातला तर बरं असतं, कारण का आम्ही आमच्या मर्जीनं काही घालायचं नाही लोकांचं ऐकून किंवा कुणाचंही ऐकून हे चालते ते चालते म्हणून. आपला कोण डॉक्टर आहे त्याच्या सल्ल्यानंच जायचं, नाही तर मग तुमच्या म्हणजे काय तर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला काही करता येत नाही. आणि तुम्ही कुठलं औषध द्यायला काय द्यायला हे तुम्हाला ॲटलिस्ट 2 महिने तरी त्याचं हे पाहिजे आपल्याकडे. मी काय कोणतेही डॉक्टर नाही किंवा काही नाही, मी माझ्या बाळाला काय करते ते मी सांगत आहे. त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की हां ही देते म्हणजे द्या, तर तसं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच पाहिजे तुमच्या बाळाला द्या, कारण का ते जीव खूप लहान असतं आणि त्याला काही माहीत नसतं. आपण काय घालतो ते खाणारच तो किंवा ती तुमचं बाळ खाणारच. मग आम्ही म्हणजे जरा डोक्यानं विचार करायला पाहिजे की आम्ही काय घालायचं आणि काय नाही, आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायचा, मोठ्यांचं ऐकायचं थोडं, आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घ्यायचा आपल्या बाळाला काय हवं काय नको ते. तर कोणाचं तरी बघून काहीतरी करायचं असं अजिबात करू नका. आणि तेवढंच मला सांगायचं आहे, कारण का लहान बाळाला खूप लवकर काहीही होतं, तर त्याच्यामुळं व्हायरल पण त्याला लवकरच लागतं बाळाला. बघा तुम्हाला झालं किंवा घरात कोणातरी झालं तर बाळाला लगेच लागतं. त्यामुळं आता काळजी घ्यावं लागणार आहे. आणि ॲक्च्युली यांच्या पप्पांना पण व्हायरल झालं होतं, त्यामुळं त्याला पण व्हायरल झालं ते. आणि मला ताप आला होता तर त्याला पण ताप आला. आणि असं नाही की मी तसंच होणार असं नाही, पण ते एक नाही म्हणजे एक सांसर्गिक जे असतात ते एकमेकाला होतात. तर दुधातून आता मी ब्रेस्ट फिडिंग करते म्हणजे दुधातून बाळाला ताप वगैरे जाईल म्हणजे आमचा आजार त्याला जातो असं नाही आहे. तर दुधातून काहीही होत नाही, पण आमच्या अंगाची ऊब असते ती त्याला लागते. आणि म्हणजे आमचं स्किन टू स्किन कनेक्शन असल्यामुळं लवकर त्याला होऊ शकतं. तर तुम्ही पण काळजी घ्या. आणि तुम्ही पण म्हणजे आता थंडाचे दिवस, इथं तर थंडी सुरू झालेली आहे आणि थंडाचे दिवस सुरू झालेत, तर त्यामुळं पहिले तुमची काळजी घ्या. तुम्ही चांगले राहिला तर तुम्ही बाळाची काळजी घेऊ शकाल.